ओबीसींना महाराष्ट्रामध्ये ओबीसींना सर्वप्रथम आरक्षण जेव्हा 1994 ला लागू झालं, लक्षात ठेवा तरुणांनो, महाराष्ट्रामध्ये जेव्हा मंडल कमिशन ओबीसींचं आरक्षण लागू झालं, त्याचं एक श्रेय, महत्वाचं श्रेय माननीय आमदार वीरेंद्र बाबू देशमुखांचं होतं। त्यांनी महाराष्ट्रामध्ये मुंबई पासून मंडल कमिशन लागू झालं पाहिजे याच्यासाठी दिंडी काढली होती। दुसरं महाराष्ट्रामध्ये कोणीही असं काम केलं नव्हतं। त्या दिंडीमध्ये मी 1993 ला काटोल रस्त्यावर त्यांच्या दिंडीमध्ये मी सामील झालो होतो। मंडल कमिशनच्या चळवळीमध्ये ओबीसी आरक्षणाच्या चळवळीचं जे काही मोठं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये लाभलं ते माननीय वीरेंद्र देशमुखांचं, आणि त्याला ते जे काही रोपटं लावलं त्या रोपट्याचं झाड करण्यामध्ये महत्वाचं काम त्यांचे चिरंजीव राहुल देशमुखांचं आहे। हे काम लक्षात ठेवा। मी मंडल कमिशनच्या आंदोलनामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये 40 वर्षापासून आहे, 40 वर्षापासून तेवढं, आणि याचं काम माझ्या कार्यक्रमाला, माझ्या आंदोलनाला सतत मार्गदर्शन करणारे, महाराष्ट्रामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये मला आर्थिक मदतीपासून सामाजिक आंदोलनाची मदत करणारे त्यावेळेसचे नगराध्यक्ष माननीय आमदार वीरेंद्र बाबू देशमुख होते। त्यांची तब्येत त्या काळामध्ये, निवडणुकीच्या काळामध्ये बिघडली असल्यामुळे वेगळा आमदार तुम्हाला पाहायला मिळाला, नाहीतर त्यावेळेस वीरेंद्र बाबू देशमुख हेच आमदार राहिले असते, आणि ते जनतेचे नेते होते, ते लोकांचे नेते होते, लोकांची भावना समजून घेणारे होते। असंच व्यक्तिमत्व परत एकदा तुमच्या समोर आलेलं आहे, आणि ते माननीय राहुल देशमुखांच्या नावानं आलेलं आहे। मला खात्री आहे की त्यांनी आता जे काही मार्गदर्शन केलं आम्ही ऐकत होतो, आणि आम्ही सगळे प्रभावित झालो। सगळे आमचे साथी जे आहेत हे असलम खात्मी आहे, पिंजारा समाजाचे आहेत, पिंजारा मंसुरी समाजाचे, नागपूरचे अध्यक्ष मंसुरी समाज म्हणजे पिंजारा समाज हा ओबीसी मुस्लिम आहेत। हे शोएब आहेत चिस्ती, हे सुद्धा मुस्लिम ओबीसी आहेत। ओबीसी म्हणजे 40% हिंदू आणि 10% मुस्लिम असा मिळून 50% ओबीसी होतो। या 50% ओबीसींना महाराष्ट्रामध्ये फक्त 19% आरक्षण आहे, आणि हे 19% आरक्षण वाढवायचं असेल, ओबीसींच्या मुलांना नोकऱ्यांमध्ये अधिकाधिक नोकऱ्या जर मिळवून घ्यायच्या असेल, आता सांगितलं बाजारगावाची फॅक्टरी आहे, बाहेरचेच मजूर आहेत, बाहेरचेच अधिकारी आहेत, म्हणजे महाराष्ट्राच्या धर्तीवर जिथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, जिथे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो, त्या महाराष्ट्राच्या धर्तीवर कुणाचं राज्य होतं काय माहित नाही, पण महाराष्ट्राच्या धर्तीवर आपल्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे, आपल्या मुलांना हक्क मिळाला पाहिजे, अधिकार मिळाला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही 40 वर्षापासून लढतो। मी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या आंदोलनाचा मी त्यावेळेसचा शिपाई आहे। मी व्हीपी सिंगांनाही पाहिलेलं आहे, मी मनमोहन सिंगांनाही पाहिलं, त्यांनाही भेटलो आहे, त्यांच्या चळवळीत त्या काळापासून आहे। मी फक्त एक सामाजिक कार्यकर्ता आहे। राहुल देशमुख या ठिकाणी उभे आहेत, मी ऐकलं, मी त्यांचे जे सहकारी आहेत अतुल देशमुखांनी सांगितलं ते उभे आहेत। मी हा जाहीरनामा सगळ्या पक्षांच्या जाहीरनाम्याच्या आधी ओबीसी चा अधिकारांचा जाहीरनामा काय असायला पाहिजे हा 4 नोव्हेंबरला प्रकाशित केला, आणि आम्ही आमची जबाबदारी आहे, आमचे कर्तव्य आहे की प्रत्येक उमेदवारांना जो खास करून या चळवळीतला कार्यकर्ता राहिलेला आहे, या चळवळीचा त्यांना कुठेतरी आशीर्वाद लागलेला आहे, अशा सगळ्या उमेदवारांना दिलं पाहिजे या भावनेनं आम्ही या ठिकाणी आलो। या ठिकाणी राहुलजी देशमुख यांचं भाषण चालू होतं, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभत होतं, आम्ही ऐकत होतो।
आम्ही सुद्धा प्रभावित झालो। मी 40 वर्षापासून, मी 1983 पासून चळवळीत आहे। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जे श्याम मानव तुमच्या सगळ्यांना माहिती असेल, त्या श्याम मानवच्या त्यावेळेसच्या चळवळीतला आहे, त्याचा पहिलाच सचिव मी आहे। तेव्हापासून या चळवळीत आहेत। त्याच्यानंतर आम्ही ओबीसींचं, बहुजन समाजाचं न्यायाचं काम सुरू केलं आणि त्या न्यायाच्या कामामध्ये माझ्या कामाला त्यावेळेस सगळी मदत माननीय आमदार वीरेंद्र बाबू देशमुखांची राहिली, त्याच्यानंतर कुणाचीच राहिली नाही। आणि त्यांच्या गेल्यामुळे आमच्या चळवळीचं फार नुकसान झालं। तरी आम्ही तेव्हापासून कुठल्याही पक्षाच्या मदतीशिवाय, कुणाच्याही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय आम्ही ही आजही चालवतो आहे। आणि तीच भावना व्यक्त करण्यासाठी आणि राहुलजी देशमुखांना हे आमचा जाहीरनामा या ठिकाणी सादर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। आपण सगळ्यांच्या साक्षीने, या सगळ्यांच्या साक्षीने महाराष्ट्राच्या ओबीसी जनतेचा जाहीरनामा, या ठिकाणचे काटोल मतदारसंघाचे उमेदवार, धडाडीचे कार्यकर्ते, लोकांचे नेते माननीय राहुल देशमुख यांना आम्ही सादर करतो। राहुल बाबू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल बाबू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे जीतेंगे भाई, जीतेंगे। राहुल बाबू जीतेंगे, जीतेंगे भाई।